नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असा घटक म्हणजे मसावी आणि लसावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय बघा। मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक। म्हणजेच आपण एखाद्या संख्येचे जेव्हा अवयव करतो त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात मोठा ज्याला आपण महत्तम म्हणतो, म्हणजे सामायिक अवयवांमधला सगळ्यात मोठा त्याला आपण काय म्हणतो, मसावी। आणि लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाजक। आपण ज्यावेळेस संख्येचे विभाजक करतो त्यावेळेस सगळ्यांमध्ये लहान लहान अवयव त्याला आपण काय म्हणतो, लसावी। बघा आता लसावी दोन किंवा अधिक संख्यांच्या विभाजकांपैकी जो सर्व संख्यांचा साधारण विभाजक असून म्हणजेच अवयव असून सर्व विभाजकांमध्ये सर्वात मोठा असतो त्याला आपण काय म्हणतो, महत्तम साधारण विभाजक म्हणजेच मसावी असे म्हणतात। मसावी करण्याच्या तीन पद्धती आहेत, एक विभाजकांची यादी पद्धत, दुसरी मूळ अवयव पद्धत आणि तिसरी भागाकार पद्धत। मग इथे बघा आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। आपण या पद्धतीने एक उदाहरण सोडूया। मी इथे घेते 48 आणि 84। इथे मी घेते 48 आणि 84। आता या 48चे आपण काय करूया, फॅक्टर पाडूया म्हणजे अवयव पाडूया। मग 48 कोणाकोणाचे विभाजक आहेत, 48चे विभाजक कोण तर बघा 1 2 3 4 6 8 12 16 24 आणि 48। आता 84चे विभाजक बघा, इथे मी 84 लिहिते। 84चे विभाजक आहे 1 2 3 4 6 7 12 14 21 आणि 42 आणि ती स्वतः संख्या 84। बघा हे 48चे विभाजक आणि हे 84चे विभाजक। आता आपल्याला काय करायचं आहे, मसावी काढायचं आहे। मग आता मसावी म्हणजे काय, सामायिक अवयव। सामायिक अवयव मग या दोघांमध्ये कोण सामायिक आहे, सामायिक म्हणजे काय, या दोघांमध्ये सेम असणारे सामायिक अवयव लिहिलं तरी चालतं किंवा सामायिक विभाजक लिहिलं तरी चालतं। मग बघा इथे एक आहे, इथे पण एक आहे, 2 2 3 3 4 4 6 6 आणि डायरेक्ट 12। बाकी कोणते सेम दिसतात का तर नाही दिसत आहेत। मग जे समान आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, सामायिक। म्हणजे सामायिक आहेत ते आपण लिहून घेऊया 1 2 3 4 6 आणि हे 12। बघा या पद्धतीने आता आपल्याला माहिती आहे मसावी म्हणजे आपण शिकलो महत्तम सामायिक विभाजक। मग या सामायिक अवयवांमध्ये महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा अवयव कोणता आहे तर 12। म्हणून मग या दोन संख्यांचा मसावी आहे 12। या दोन संख्यांचा मसावी आहे 12। बघा या पद्धतीने आपण विभाजकांच्या यादी पद्धतीने आपण या दोन संख्यांचा काय केलेला आहे, मसावी काढून घेतलेला आहे। आता दुसरी पद्धत मूळ अवयव पद्धत। आता दुसरी पद्धत मूळ अवयव पद्धत, याच पद्धतीने आपण मसावी काढूया। बघा मी त्याच संख्या घेते जेणेकरून समजावं म्हणून 48 आणि दुसरी 84। आता बघा 48चे आपण विभाजक कसे काढायचे तर बघा 48 2 गुणिले 24 म्हणजे 24 दुने 48। आता हे दोन आहेत तसं ठेवायचं आहे। आता या 24चे फॅक्टर मग 24 कुणाकुणाच्या पाड्यात आहेत बघा, 2 गुणिले 12। मग बघा 12 दुने 24 12 दुने 24 24 दुने 48। आता हे दोन आहेत तसे ठेवायचे बघा, 2 गुणिले 2 गुणिले आता या 12चे फॅक्टर बेसक 12 म्हणजे 2 गुणिले 6 या पद्धतीनं। आता बघा हे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले आहे तसं ते 6चे 6 कसे येतात, बेत्रिक 6। मग बघा हे 48चे हे एवढे अवयव निघालेले आहेत, याला आपण अधोरेखित करूया। आता 84चे बघा इथे ही संख्या 84। आता 84चे अवयव आपण कसे करणार तर 84 कसे आहेत, 2 गुणिले 42 2 गुणिले 42 परत या 42चे अवयव बघा
आपल्याला माहिती आहे 21 दुने 42, मग 21 दुने 42, 21 दुने 42, 42 दुने 84. आता हे 2 आहेत तसे ठेवायचे. या 21चे अवयव, मग 21चे अवयव कसे, 3 7 21, मग 3 गुणिले 7 या पद्धतीनं. मग हे 84चे अवयव आणि हे 48चे अवयव. आता आपल्याला काय सांगायचं, याच्यामध्ये समान बघायचे आहेत. बघा इथे 2 आहेत, इथे पण 2 आहेत, मग सामायिक म्हणून मी इथे 2 लिहून घेतला. इथे पण 2 आहेत, इथे पण 2 आहेत, या दोघांमधला एक घ्यायचा आहे. इथे 2 आहेत पण इथे आहेत का 2 नाही आहेत. बघा इथे 3 आहे आणि इथे पण 3 आहेत, मग हे 3 आणि हे 3 गुणिले इथे हे 3 यांचा गुणाकार करूया. म्हणजे जे सामायिक अवयव, जे आपण अवयव काढले त्याच्यामधल्या दोघांची पेर, म्हणजे याच्यात आणि याच्यातला एकच घ्यायचं आहे आपल्याला. मग बघा 2 दुने 4, 4 त्रिक 12, याचं उत्तर किती आलंय 12. बघा विभाजकांची यादी पद्धतीने सुद्धा आपल्या या 2 संख्यांचा मसावी 12 आला होता आणि मूळ अवयव पद्धतीने सुद्धा या दोघांचा मसावी 12 आलेला आहे. अजून एक पद्धत आहे मूळ अवयव पद्धतीने, अजून एका प्रकारे काढता येतं, दाखवते. मूळ अवयव पद्धतीची दुसरी पद्धत आहे. बघा हे 48 आणि हे 84. आता आपल्याला अशा संख्येने भाग घालवायचा आहे की ज्याला दोघांनाही भाग जाणार आहे. मग बघा 48 8 आणि इथे 84 मध्ये 4, या दोन्ही संख्या समसंख्या आहेत म्हणून मग इथे 2 ने भाग जातो. मग बघा 2 दुने 4, 2 चौक 8. आता इथे बघा 2 चौक 8, 2 दुने 4, म्हणजे बघा 24 दुने 48, 42 दुने 84. आता इथे या पण दोन्ही समसंख्याच आहेत, मग 2 ने परत भाग जातो. मग बघा 2 1 के 2, 2 1 के 2, 2 दुने 4. आता इथे पण बघा 2 दुने 4, 2 1 के 2 या पद्धतीनं. आता ही समसंख्या आणि ही विषम संख्या आहे, मग इथे दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल, 2 ने तर जात नाही. मग आपण इथे संख्या घ्यायची आहे 3. 3 चौक 12, 3 7 21. आता इथे ही तर मूळ संख्या आणि याला तर भाग जात नाही. आपल्याला इथे अशी संख्या शोधायची होती की ज्या संख्येने या दोघांनाही भाग गेला पाहिजे. मग आता इथे जात नाहीये, कोणत्या संख्येने या दोघांना भाग जात नाहीये, म्हणून मग इथपर्यंतच आपल्याला काय करायचंय, बस करायचं. मग आलंय काय, तर बघा इथे आलंय 2 गुणिले 2 गुणिले 3, मग 2 दुने 4, 4 त्रिक 12. बघा याही पद्धतीने म्हणजे मूळ अवयव पद्धतीच्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपला मसावी किती आलेला आहे, 12च आलेला आहे. आता राहिली तिसरी पद्धत, भागाकार पद्धत. भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा ते आपण पाहूया. तिसरी पद्धत भागाकार पद्धत 48 आणि 84च. बघा आता याच्यामध्ये मोठी संख्या कोण आहे, तर 84 ही मोठी आहे म्हणून मी इथे 84 इथे भाज्य रूपामध्ये घेतली आणि लहान कोण आहे 48, मग इथे आपल्याला काय करायचं आहे 48 ने भाग घालवायचा आहे. फक्त आता इतकंच लक्षात ठेवायचं की भागाकार इथे मी वर नाही घेणार आहे, इथे मी कडेला घेणार आहे, कारण आपल्याला भागाकार वाढवत जायचं आहे, जरा वेगळी पद्धत आहे. बघा 48च्या पाड्यामध्ये 84 आहेत का, तर नाही आहेत. मग याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे, तर 48च आहे म्हणून मग 48 1 के 48. बघा बरं यांची जर आपण वजाबाकी केली 4तून 8 काही जात नाहीत, मग आपण इकडचा हातचा तिथे घेतो, मग 14तून 8 गेले तर बाकी किती राहते, इथे 6. 7तून 4 गेले, इथे बाकी किती आली 3, म्हणजे किती आले उत्तर इथे 36. मग आता 36, आता इथे लक्षात ठेवायचं की हितली जी संख्या आहे तीच संख्या आपल्याला इथे घ्यायची आहे. म्हणजे आता हे काय झालं भाजक आणि भाज्य म्हणून आपल्याला ही 48 संख्या घ्यायची आहे. आता 36च्या पाड्यामध्ये 48 आहेत का, तर नाही आहेत. मग 48 पेक्षा लहान संख्या 36च आहे म्हणून मग 36 1 के 36 यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते. बघा 8तून 6 जातात, किती राहिले इथे 2 राहिले, 4तून 3 गेले बाकी आली 1. आता इथे 12 आणि आपल्याला माहिती आहे आपण हितलीच संख्या इथे घेतो म्हणजे 36 मी इथे घेतले. 12च्या पाड्यामध्ये मात्र 36 आहेत, 12 त्रिक 36. मग बघा यांची जर वजाबाकी केली तर बाकी येते 0. मग कोणत्या संख्येने पूर्ण भागाकार म्हणजे पूर्ण भाग गेला, तर 12 ने गेला म्हणून मग इथे या पद्धतीमध्ये सुद्धा कोणती संख्या, तर 12 म्हणून मग या दोन्ही संख्यांचा मसावी आहे 12. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मसावी कसा काढायचा आणि तेही अगदी 2-3 पद्धतीने शिकलेलो आहोत. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी कसा काढायचा ते पाहणार आहोत आणि त्यावर आधारित काही उदाहरणे सुद्धा आपण सोडून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना ही स्टेप आवडली असेल आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करायला विसरू नका आणि त्याबरोबर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.